24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। अयोध्यामध्ये होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहर भाजप आणि विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे यांच्या वतीनं सावेडीतील प्रोफेसर कॉलनी येथील रेणुका माता मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 1992 साली बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्यासाठी नगर शहरातून जे कारसेवक अयोध्येला गेले होते त्यातील काहींचे वेदो मंत्रोच्चार पाद्यपूजन महेंद्र गंधे आणि मिनल गंधे यांनी केले। यावेळी कारसेवक वाल्मिक कुलकर्णी, अंबादास पंधाडे, मधुसूदन मुळे, प्राध्यापक राजेंद्र काळे, ज्योती कुलकर्णी, प्राध्यापक सुनील पंडित, सुरेश क्षीरसागर, नरेंद्र कुलकर्णी, अशोक करंदीकर, अनिल सबलोक, आनंद करंदीकर, अभिजित करंदीकर, बंडू दातार, दीपक जुन्नीवाले आदींचे पाद्यपूजन करून त्यांना श्रीराम मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना गंधे म्हणाले की अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्ती स्थापना होत आहे। हे हजारो कार्यसेवकांच्या सेवेचं फलित आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांची स्थापना होत आहे। आज दुसरी दिवाळी साजरी होतीये। आज नगर शहरसह देश राममय झालाय। गंधेंच्या वतीनं यावेळी मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आला, तर मूर्ती स्थापनेनंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला। यावेळी असंख्य भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारीसह भाविक परिसरातील नागरिक उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्हार गंधे आणि ऋग्वेद गंधे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। मंदिराच्या उद्घाटन प्रसंगाच्या सर्वांना शुभेच्छा। आज 527 वर्षांनी सर्व हिंदू समाजाचं स्वप्न पूर्ण होत आहे। जय श्रीराम। या मंदिराच्या निर्माण प्रसंगी हे जे सगळे इथं पाठीमागे बसलेले लोक आहेत, या सर्वांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या अयोध्येमध्ये जाऊन तो बाबरी ढाचा पाडला। यातले बरेचसे अशी यांची परिस्थिती की ज्यांच्या घरामध्ये एकच पोरं आहेत, तरी देखील आई वडिलांनी त्या काळामध्ये परवानगी दिली। काहींच्या आई वडिलांनी परवानगी दिली नाही, तरी देखील ते आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी जाऊन बाबरी ढाचा पाडून आले। मुलायम सिंग सरकारच्या काळामध्ये यातील सर्व कारसेवकांना पोलिसांच्या खूप लाथ्याकाठ्याचा मार सहन करावा लागलाय। जंगलातनं त्या ठिकाणी प्रवास करून या सर्वांनी बाबरी ढाच्यापर्यंत पोहोचले। आज त्याचं हे या देशातल्या सर्व हिंदू समाजाच्या कारसेवकांचं आजचं हे फलित आहे। या प्रसंगाच्या निमित्ताने आपल्या विनंतीला मान देऊन आज हे सर्वजण या ठिकाणी आले। आपण सर्वजण इथं आलात त्यांच्या आनंदात सहभागी होण्याकरता, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आज आपण एक वेगळ्या टाईपचा महाप्रसाद केलेला आहे, तर कृपया कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये। आणि येणाऱ्या काळामध्ये देखील याच पद्धतीचं जे काही आपण राम मंदिराकरता करणार आहोत, आपण सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहावं ही सर्वांना नम्र विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी महेश कांबळे, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।